एकादशी निमित्त पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक आदेशानुसार कारवाई करण्यात येणार आहे। आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै रोजी होणार असून आषाढी यात्रा सोहळ्याचा कालावधी 6 जुलै ते 21 जुलै असा आहे। या यात्रा सोहळ्याच्या कालावधीत लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात। दर्शन रांगेत घुसखोरीमुळे अनुचित प्रकार घडून चेंगराचेंगरी अथवा अन्य कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दर्शन रांगेत घुसखोरीला प्रतिबंध करण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 163(2) अन्वये उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी आदेश पारित केले आहेत। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी अनेक तास भाविक दर्शन रांगेत उभे राहतात। भाविकांना दर्शन सुकररित्या होण्यासाठी दर्शन रांगेचं व्यवस्थापन होणं आवश्यक असून काही इस्मांमार्फत दर्शन रांगेत घुसखोरी होत असल्याबाबत भाविकांच्या तक्रारीतून निदर्शनास येत आहे। या घुसखोरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक आदेश पारित करण्यात आले आहेत। या आदेशाचं उल्लंघन झाल्यास संबंधित इसम कायदेशीर कारवाईस पात्र राहील असंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे।